राहुल गांधींनी मतांच्या चोरीचा आरोप केला। त्यानंतर इंडिया आघाडी राहुल गांधीच्या पाठीशी उभी राहिली। मतांच्या चोरीची चौकशी आणि मतदारांची डिजिटल याद्या देण्याची मागणी इंडिया आघाडीने केलं। त्यासाठी सोमवारी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा निघणार आहे। पाहूया। ये देखिए गुरकीरत सिंह नाम, इनका नाम 4 बार आता है। प्रेझेंटेशनद्वारे मतांच्या चोरीचा पर्दाफाश केल्याचा दावा राहुल गांधींनी केला आणि आता देशपातळीवर हा मुद्दा लावून धरण्याची रणनीती इंडिया आघाडीने केली आहे। सोमवारी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर इंडिया आघाडीचा मोर्चा धडकणार आहे। संसद भवन ते निवडणूक आयोग हे 1 किलोमीटरचं अंतर आहे। इंडिया आघाडीच्या खासदारांचा पायी मार्च निघेल, ज्यामध्ये मतदारांच्या डिजिटल याद्या देण्याची मागणी होईल। याचा निकाल घ्यावाच लागेल। आमची माहिती चुकीची असेल ते देशाला सांगितलं पाहिजे आणि आम्ही सांगितलं पाहिजे की आमची माहिती चुकीची होती, पण नसेल तर सत्य होतं हे यायला पाहिजे। आणि म्हणून उद्याच्या सोमवारी संसदेचे जे आमच्या सगळे सहकारी आहेत, आमच्या सगळ्यांचा एक मोर्चा निवडणूक आयोगावर सोमवारी 11 वाजता आहे। नुकतीच राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचं ठरलं। बनावट मतं, खोटे पत्ते, एकाच पत्त्यावर अनेक मतदार, 80 वर्षांचे फर्स्ट टाइम वोटर अशा 5 पद्धतीनं बनावट मतदारांद्वारे मतदानाचा आरोप राहुल गांधींनी केला। कर्नाटकातल्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाच्या याद्या निवडणूक आयोगानं मागवल्या होत्या। त्याच याद्यांची छाननी करून 1,250,000 मतं बनावट मतं शोधल्याचा दावा या प्रेझेंटेशनद्वारे राहुल गांधींनी केला। त्यानंतर निवडणूक आयोगानं राहुल गांधींना शपथपत्राद्वारे पुरावे सादर करण्याच्या सूचना केल्या। त्यावरून राहुल गांधी आणि मुख्यमंत्री फडणवीस आमने सामने आले। मुझसे इलेक्शन कमीशन एफिडेविट मांगता है, मुझसे कहता है कि मुझे ओथ लेना है। मैंने पार्लियामेंट के सामने, पार्लियामेंट के अंदर ओथ लिया है, इस संविधान के सामने ओथ लिया है, इस पर हाथ डाल के वोट लिया है, इस पे हाथ डालकर ओथ लिया है। जब हिंदुस्तान की जनता हमारे डेटा को लेकर इलेक्शन कमीशन के वेबसाइट पर सवाल पूछ रही है, तो इलेक्शन कमीशन ने अपना वेबसाइट बंद कर दिया, क्योंकि वो जानते हैं कि अगर हिंदुस्तान की जनता ने इसी डेटा को लेकर सवाल पूछना शुरू कर दिया तो उनका पूरा ढांचा कोलॅप्स कर जाएगा। संसदेतली शपथ जर सुप्रीम कोर्टमध्ये सांगितलं आम्ही शपथपत्र देणार नाही कारण आम्ही संसदेत शपथ घेतल्या, चालेल का? हायकोर्टात सांगितलं चालेल का? तसंच कॉसाय ज्युडिशियल मॅटरमध्ये जर त्या ठिकाणी तुम्हाला शपथपत्र मागितलं जात आहे तर तुम्ही शपथपत्र का देत नाही? कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही खोटं बोलतात आणि तुमचं खोटं पकडलं गेलं आणि ते शपथपत्रावर दिलं तर उद्या तुमच्यावर त्या ठिकाणी फौजदारी कारवाई होऊ शकते। आणि म्हणून रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं असे पळपुटे लोक आहेत। पण फडणवीसांच्या पलटवारानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना घेरलं। सवाल निवडणूक आयोगाला आहे, मग मुख्यमंत्री का बोलतात असा टोला पवारांनी लगावला। आक्षेप कोणाबद्दल? आक्षेप मुख्यमंत्र्यांच्या कोणी घेतला? आक्षेप घेतलाय तर निवडणूक आयोगाचा। निवडणूक आयोगाच्या संबंधी आक्षेप घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी किंवा मुख्यमंत्री यांनी स्थापने मतं मांडायला उद्याची कारण काय मला समजू शकत नाही। आम्हाला उत्तर हवंय ते निवडणूक आयोगाकडनं हवंय, दुसरं कोणाकडून नाही। मुख्यमंत्री जे म्हणतात, अरे तुम्हाला कोणी विचारलं चोरी केली? तुम्हाला का मिरच्या झोंबल्या? तुम्हाला काय असं बोलायची गरज पडली राहुल गांधींच्या खय करायची? खरं तर राहुल गांधींच्या डोक्यातील चिप चोरी गेली नाही। तुम्ही जे आरोप करताय त्यामध्येच तुमचं हात मिळवणी झाली का निवडणूक आयोगाशी हा प्रश्न निर्माण होतो। कोणाला थोडी विचारलं गेलं? आम्ही निवडणूक आयोगाला विचारतो आहोत, राहुलजी निवडणूक आयोगाला विचारतायत, त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावी।
त्यांची वकिली करायची काय गरज आहे कोणाला? कितीही संभ्रम निर्माण झाला तरीही भारता एवढ्या फ्री अँड फेअर निवडणुका कुठे होत नाहीत हे सर्वांना माहिती आहे. आणि या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचं, सर्व मंडळी जनतेत बोलते, हे सगळे बोलतायत, पण इलेक्शन कमिशननी बोलवल्यावर हे कोणी जात नाही. इलेक्शन कमिशन समोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडी म्हणून जवळपास 6 वर्षांनी इंडिया आघाडीची बैठक झाली आणि आता निवडणूक आयोगावर मोर्चाच्या निमित्तानं इंडिया आघाडीकडून एकजूट दाखवण्याचाही प्रयत्न आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.